गुडघ्यांचा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढतीये. अशा स्थितीत आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच सुपरपाथ या नव्या तंत्राद्वारे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. पारंपरिक टोटल हिप रिप्लेसमेंटच्या तुलनेत आता सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतीये. कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय स्नायू आणि ऊतींचं संरक्षण देखील केलं जातं. परिणाम हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या काही दिवसातच बरा होऊन आपली दैनंदिन कामे करू शकतो. बैठी जीवनशैली आणि वृद्धत्वामुळे खुब्यांसंबंधीचा हाडांचा म्हणजेच हिपचा समस्यांचं प्रमाण वाढते. लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि बसण्याची चुकीची पद्धत यासारख्या इतर कारणांमुळे खुब्यामध्ये वेदना जाणवते. व्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि संधिवाताचा केवळ हाडांवरच परिणाम होत नाही, तर आसपासच्या ऊती आणि स्नायूंवरही परिणाम होतो. हाडांमधील स्नायूंमुळे हिपची हालचाल करण्यात मदत करतात. ड्रायव्हिंग, बाईक चालवणं आणि व्यायाम यासारख्या क्रियांसाठी सर्जनचं मुख्य लक्ष हे मऊ ऊतींचं जतन करण्यावर असलं पाहिजे. परिणामी या व्यक्तींचं जीवनमान आणि गतिशीलता सुधारण्यासाठी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची वाढती गरज लक्षात घेणं गरजेचं आहे. सुपरपाथ तंत्र स्नायूंच्या ऊतींना नष्ट करणं टाळून टोटल हिप रिप्लेसमेंटसाठी एक उत्तम पर्याय ठरतोय. पुण्यातील जहांगीर, मणिपाल आणि आयस्टर अँड पर्ल रुग्णालयांचे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर आशिष अरबट म्हणाले की सुपरपाथ किंवा सुप्राकॅप्सल परक्युटेनियसली असिस्टंट टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणून ओळखलं जातं. अत्याधुनिक तंत्र हे भारतात एक नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यास फायदेशीर ठरत आहे. हे USA मध्ये विकसित केलं गेलं असून आता भारतात लोकप्रिय होत आहे. यामध्ये हिप जॉईंट बदलणं समाविष्ट आहे. सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेतून 95% रुग्णांना स्नायूंवर आघात न करता लहान चिरा वापरून स्नायूंना कमीत कमी नुकसान होतं आणि अस्थिबंधन विशेष उपकरणं आणि रोबोटिक्स वापरून अचूक फेमोरल रिप्लेसमेंट साध्य करता येतं. जमलोय सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी, जी इंडियात पहिल्यांदा आम्ही आणलेली आहे. 2 इंचात हिप रिप्लेसमेंट सर्जरी, ज्यामध्ये सगळे मसल्स वाचता येतात आणि पेशंटला काही आठवड्यातच सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात बिना रेस्ट्रिक्शनच्या. तर सुपरपाथ टेक्निकने आम्ही जे आज पेशंट्स केलेले आहेत त्याची सक्सेस, पेशंटचा मनोबल आणि आमचं धैर्य, हे स्किल्स आणि टेक्नॉलॉजीचे समन्वय आता झालेला आहे. मीडियातर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना हिप रिप्लेसमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना कोणाला हिप रिप्लेसमेंट सांगितलेली आहे, ओपिनियन्स घेत आहेत आणि हिप रिप्लेसमेंट बद्दल काही भीती आहे, त्यांनी गो टू माय स्पेस वेबसाईट्स बघा, तुमच्या पेशंटचे मनोगत बघा आणि सुपरपाथ टेक्निक, निओ MIS टेक्निक ही लाईफ लॉंगसाठी जी गोष्ट आपल्या हिपमध्ये जाणार आहे त्यासाठी बेस्ट टेक्नॉलॉजी ॲज ऑफ नाव आहे. आणि त्यासाठी जे काही निगडीत यंत्रणा, टीम अप्रोच आणि इन्व्हेंटरी आहे ती आता आमच्याकडे आहे आणि याचा सगळ्यांनी नोंद घेऊन याचा फायदा नक्कीच घ्यावा. थँक्यू. काय म्हणतात? हिप रिप्लेसमेंटसाठी जर पहिले तर पेशंटला कोविडची एक हिस्ट्री आहे, अल्कोहॉलची हिस्ट्री आहे, स्टिरॉइडची हिस्ट्री आहे, ज्यांना 15 दिवसा ते 20 दिवसाच्या वरती जर कंटिन्युअसली हिप पेन आहे, पेन किलर्सनी जर रिलीफ मिळत नाही, तर त्यांनी बेसिक एक एक्सरे तरी करून घ्यावा, अंगावर ते काढू नये. आणि मग कुठल्या तरी रेग्युलर स्पेशलिस्टला दाखवून जर MRI सांगितला आणि जर MRI मध्ये एव्हीएन नावाचा आजार आला, अर्थरायटिस नावाचा आजार आला, तर आमच्यासारख्या कोणत्या स्पेशलिस्टचा ओपिनियन नक्की घ्यावं. जर त्यामध्ये रिप्लेसमेंट सांगण्यात आली तर मात्र सुपरपाथ टेक्निक निवडावी आणि आमच्याकडे येण्याचा त्यांनी कल घ्यावा. सर्जरी ह्या सगळ्या मेडिक्लेममध्ये ऑलमोस्ट कव्हर होतात. प्रत्येक पेशंटला जे इम्प्लांट वेगळं जातं त्याची रेंज असते. ऑलमोस्ट हे जे वयोगट आहे हे सगळं वर्किंग वयोगट आहे, त्यामुळे कॉस्ट पेक्षा त्यांच्या आयुष्याला जे हे मिळतं त्यांना ऑलमोस्ट एव्हरीबडी इज कवर्ड इन इंडिया. बऱ्याचशा स्कीम्स आमच्याकडे आहेत. आता आम्ही जहांगीर हॉस्पिटलला पण आहेत. पुअर असो की एकदम श्रीमंत माणूस असो, वेळेत करणं फार गरजेचं आहे. काही स्कीम्स मध्ये आम्ही करतो, काही पेशंट्सला फ्री करतो, काही पेशंट्सला मेडिक्लेम मध्ये होतं. क्वेश्चन कॉस्टचा या सर्जरीत येत नाही, बिकॉज तुम्ही जो सोशल डायलेमा इथे बघितलेला आहे की लोक घरी बसलेत, हिपमुळे पूर्णच्या पूर्ण माणसाचं आयुष्य थांबून जातं.
स्पाईन झाला, हिप झालं, या गोष्टी लिटरली त्यांना बेजार करून टाकतात. तर हिपला हो याच्यात होतो. त्यामध्ये पेशंटच्या काही रिक्वायरमेंट्स असतात, ते आमची टीम ते बघते. त्यांचे जे पेपर वगैरे असतं ते करतात आणि त्याला ठरलेले जे हॉस्पिटल्स आहेत, जसं मी ते जहांगीर हॉस्पिटलला वगैरे करतो आणि पैशाचं आम्ही जास्त याच्यात विषय काढत नाही. बिकॉज सगळ्याच लेवलचे पेशंट आम्ही श्रीमंतातले श्रीमंत ते गरीबातल्या गरीब पेशंटला आपण करतो. मला इंडियामध्ये हिप ह्या विषयामुळे जो काही प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिलेला आहे, बेरोजगारी निर्माण होऊन राहिली, ती आता काढून टाकायची आहे. बिकॉज ही जी पोरं आहे सगळी घरी बसली. असे कित्येक पोरं माझ्याकडे येतात आणि माझी टीम पूर्णपणे त्यांना फायनान्शियल एड्स, काही स्कीम्स आहेत, काही संघटना आहेत, काही मेडिक्लेम्स आहेत, इथपासनं मदत करते. सक्सेस हे खूप मोठा डेफिनेशन पॅरामीटर आहे. आता पूर्ण तुम्ही व्हिडिओज बघितले. याचा सक्सेस इज जस्ट बिकॉज आम्ही सगळे मसल्स वाचवतो. आज त्यांचा फार सुंदर होतो, आज ज्याचा सुंदर आहे त्याचं उद्या नक्कीच सुंदर होणार आहे आणि ते उद्या 70 वर्षासाठी तरी राहिलं पाहिजे. हिपमध्ये एक छोटासा पार्ट आहे, that is the elbow.